भांड्याला भांडं लागतं, घरामध्ये पण लागतं. जावाजावांचं पण किती पटतं ते मला माहितीये, आणि अलीकडे भावाभावांचं पण किती पटतं ते मला माहितीये, आणि अलीकडे चुलत्या पुतण्यांचं पण किती पटतं ते मला माहितीये. लय सगळा अनुभव आलाय आता. आणि बहीण भावाचं पण किती पटतं ते माहितीये. त्याच्यावरूनच मी लाडकी बहीण काढली. म्हटलं सगळ्या बहिणींना खुश करून टाक. आपल्यातले मला तुम्हाला विनंती करायची, स्टेजवर बसणाऱ्यांनाही सगळ्यांना सांगायचं, तुम्हालाही सांगायचं, भांड्याला भांडं लागतं, घरामध्ये पण लागतं. जावाजावांचं पण किती पटतं ते मला माहितीये, आणि अलीकडे भावाभावांचं पण किती पटतं ते मला माहितीये, आणि अलीकडे चुलत्या पुतण्यांचं पण किती पटतं ते मला माहितीये. लय सगळा अनुभव आलाय आता. आणि बहीण भावाचं पण किती पटतं ते माहितीये. त्याच्यावरूनच मी लाडकी बहीण काढली. म्हटलं सगळ्या बहिणींना खुश करून टाकतो. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी आपण परिवार एक आहे म्हणून मी ह्या गोष्टी तुमच्याशी बोललो. पण आपल्या जे काही मतभेद आहेत, गटतट आहेत, हे सर्वांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत विसरायचे. ही माझी आता आधी विसरू दे ना, विसरल्यावर मग बंद करू. विसरलेच नाही तर बंद कसं व्हायचं? म्हणूनच सांगतो ना बाबा, ते तुम्हाला विसरावे लागतील. तुम्ही तुमचा इगो जरा बाजूला ठेवा. मला पण खूप इगो आहे. तुम्ही बघितलंय, मी अलीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर अजित पवार बऱ्याचदा हसताना दिसतोय. अजित पवार बऱ्याचदा महिलांच्या मध्ये राखी बांधून घेतो, हात मिळवतो. जेवढं काही माझ्या परीनं माणसात मिसळता येईल तेवढा मी प्रयत्न करतोय. मी विरोधकांवर अजिबात टीका केली. जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून एक दाखवा की दादा इथं तुम्ही टीका केली. मला त्यांच्यावर कुणावरही टीका करायची नाही. माझा जो महत्वाचा योजना दिलेला महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून एकनाथराव, मी आणि देवेंद्रजी, तो योजना मला तुम्हाला सांगायच्या, तुम्हाला म्हणजे महाराष्ट्राला मागा आम्ही केलेलं काम तुमच्या समोर आहे. त्याची तर आठवण करून द्यावी लागेल, नाहीतर माणूस विसरून जातोय. ते आम्हाला सांगायचं आहे. आणि पुढं आमचं विजन काय आहे, जे काही पुस्तक काढलं त्या पुस्तकामध्ये बघा. तुमचं तुम्हालाच कळणार नाही की हे बारामतीतल्या इमारती आहेत का, एवढ्या देखण्या. आणि त्याच्यात पुन्हा बारकाईने बघत असतो, काही चुकलं तर लगेच ते पवार एक्झिक्युटिव्ह असतील किंवा कुणाला, हे इथं दुरुस्त करून घ्या. खोटं नाही सांगत. हे तुम्हाला हे हिरवगार वगैरे सगळं बघायला मिळतं. माझे अधिकारी आणि कार्यकर्ते मदत करतातच. पण रात्री 12ला आलो आणि तरी बघताना डिवायडरची झाडं सुकलीत का, कुठं काही एखादं झाड गेलंय का, काही मोडलंय का, इतकं बारकाईनं बघतो. म्हणून हे सगळं तुम्हाला दिसतं. जरा 6 महिने लक्ष नाही दिलं, काय इथली अवस्था होईल त्याचा जरा शांतपणे विचार करा. होऊ नये, पण जिथं पिकतं तिथं विकत नसतं, त्यातला हा प्रकार आहे. आणि हे इथंच नाही, सगळ्या गावांना. आता एक मी नाव घेत नाही, त्यांनी यादी दिली आज. आता परवा आचारसंहिता लागणार, परवा म्हणजे एक 8-10 दिवसात हे ते कामं. मी विचारलं किती गावात आतापर्यंत कामं झाली. 5 वर्षात 7.5 कोटीची कामं झाली. 5 वर्षात 7.5 कोटीची कामं एका गावात. आपली गाव आहेत 117. बारामती तर एवढं मोठं शहर, त्याची तुलना होऊ शकत नाही. थोडे दिवसात माझं माळेगाव 100 कोटीच्या पुढं जाईल, 200 कोटीच्या पुढे जाईल. 100 कोटीची तर पाण्याचीच योजना झाली. हा नाही नाही तेच म्हणजे 300-400 कोटीला जाईल. ड्रेनेजचं, पाण्याचं, इमारतीचं, वेगवेगळ्या विकासाच्या करता दिलेला पैसा हे आपण करतोय. आपलं क्रीडा संकुल पण एकदा पूर्ण होऊ द्या. अक्षरशः मुलं ज्यावेळेस भेटतात, हा इथं पहिला आला, हा तिथं पहिला आला, याला गोल्ड मिळालं, याला सिल्वर मिळालं, याला ब्रांज मिळालं, अभिमान वाटतो. मी त्याच्याकरताच हे केलेलं आहे. आणि त्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या चालल्यात. आणि म्हणून मित्रांनो, गट तट हे निवडणुकीपर्यंत विसरा. ही निवडणूक आपल्या दृष्टीने फार महत्वाची आहे. त्याच्यामध्ये ह्याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. त्यामुळे आजपासून तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत आणि बारामती शहरातील सर्व प्रभागातील माझ्या विचारांच्या कार्यकर्त्यांनी
कोणत्याही परिस्थितीमध्ये मतभेदाबाबत बोलायचं नाही.